मंडळी, आता आपण आलेलो आहोत अकोटमध्ये आणि माझ्या मागे जी तुम्हाला विहीर दिसतीये तीच ती ऐतिहासिक विहीर जिथे महाराजांनी एक लीला केली. आत्ता मी उभा आहे नरसिंगजी महाराजांच्या देवळाच्या मागच्या बाजूला, जिथे गजानन महाराज नरसिंगजी महाराजांना भेटायला आलेले आणि या मागच्या विहिरीच्या काठावर बसले आणि महाराजांना नरसिंगजी महाराजांनी विचारलं, की "तू काय करतोयस?" तर महाराज म्हणाले, "बघतोय आतमध्ये कुठल्या कुठल्या महानद्या तुला स्नान घडवतात. आज त्यांनी मलाही स्नान घडवो." असं महाराजांनी म्हटल्याबरोबर आतील पाण्याला अतोनात उकळ्या यायला लागल्या आणि पाण्याचा फवारा वर येऊन महाराजांना अंघोळ घालायला लागला. मग काठावरूनच महाराज ओरडले, की आजूबाजूच्या लोकांना, की "तुम्ही पण या आणि या महानद्या वर आलेल्या आहेत, तर तुम्ही पण यांच्यामध्ये स्नान करून घ्या." हीच ती ऐतिहासिक जागा, जिथे महाराजांनी स्वतःही अंघोळ केली आणि इतरांनाही अंघोळ करू घातली, तळाशी असलेल्या पाण्याने. लेट्स हॅव अ लुक. या विहिरीला मनकर्णा विहीर म्हणतात. सो तुम्ही नरसिंगजी महाराजांच्या देवळाशी आलात, की गावकऱ्यांना कोणालाही विचारलात मनकर्णा विहीर कुठे आहे, तर तुम्हाला हे ठिकाण सापडेल.